आयोगाने आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आलेत ते कसे काय आले त्याचा तुम्ही अहवाल द्या. कोणावर दबाव होता का त्यांच्या अर्जात? हे ढोंग आहे सगळं. अहवाल कसला मागताय? आता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे. निवडणूक आयोगापर्यंत हे पैसे गेले का जे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप? संपूर्ण यंत्रणा विकत घेतलेली आहे. मी काय म्हणतोय, संपूर्ण यंत्रणा निवडणुकीची विकत गेली आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं माघार घ्या. ज्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे त्या ठिकाणी उमेदवार होते, कुठेतरी त्यांच्यावरती दबाव असल्याच्या काही तुमच्याकडे दबाव आहेत आणि पैशाचा वापर आहे. मी म्हटलं ना, नेत्यांना कुठेतरी कमी पडले का आपल्या उमेदवाराला सांभाळण्यामध्ये? एक विषय असा आहे की अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बंडखोर आहेत. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्या पक्षांत जे अजूनही बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे? बघा, ज्यांनी पक्षादेश डावलून उमेदवारी ठेवलेली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे जी पद्धत आहे की त्यांना पक्षातून दूर केलं जातं. सगळ्यात जास्त जी आणि पक्षातून त्यांची हकलपट्टी केली जाईल उद्धव साहेबांच्या आदेशाने. सगळ्यात जास्त जी बंडखोरी झाली ती स्वतः आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेमध्ये झाली. प्रत्येक एक वॉर्ड असेल, 96 असेल, 197, 97 मध्ये अपक्ष असतील, त्यांनी उमेदवारी केली आहे. काय सांगेल यासंदर्भात? तर आदित्य ठाकरेंना कुठेतरी बंड शमवण्यात नाही, आम्ही प्रयत्न आम्ही केले, अजूनही प्रयत्न चालू राहतील शेवटपर्यंत. आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा काल दिवसभर प्रयत्न झालेला आहे. ठीक आहे, बघू. आता आपण एक मत व्यक्त केलं की दोन्ही पवारांच्या पक्षांनी विलिनीकरण झालं पाहिजे. मी असं मत नाही व्यक्त केलं. तुम्ही मला प्रश्न विचारला. अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यांचा मार्ग बदललेला दिसतो, हे माझं म्हणणं आहे. हा जर मार्ग बदललेला असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी. प्रश्न असा की दोन्ही पवारांच्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. तर त्याच अनुषंगी भाजप विरोधासाठी दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी पण विलिनीकरण झालं पाहिजे का? अजित पवार आणि शरद पवार यांचा विषय वेगळा आहे. अजित पवारांचा पक्ष अमित शहांचा पक्ष. त्यांनी पक्षामध्ये फूट पाडून ते वेगळे झाले सत्तेसाठी. आपण पत्रकार आहात, आपण मला प्रश्न विचारलेला आहे. सन्माननीय राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ते राजकारणात आले. त्यांनी पक्ष पळवला नाही किंवा चोरला नाही, हे आपण समजून घ्या.